नगरसेवक फुटले होते. नगरसेवक हे उद्धव ठाकरे गटाचेच फोडले जात आहेत, काय सांगाल? सध्या आपण बघतोय की कळंबमध्ये काही नगरसेवक भाजपनं फोडले, काल शिंदे सैन्यानं काही फोडले नगरसेवक. ही महायुती जी सत्ताधारी महायुती आहे यांच्यामध्ये यांना लक्षात आलं की आपल्या लोकात काही स्थान राहिलेलं नाही, लोक सर्वसामान्य जनता आपल्या विरोधात गेलेली आहे. म्हणून कुठंतरी या लोकांना विकत घेण्याचं हे जे चढाओढ लागले, या चढाओढीतूनच हे प्रकार फोडाफोडी चालू आहेत. आणि जे लोकप्रतिनिधी इथले फुटलेले आहेत त्यांना मतदान कुणी केलं, त्यांना कुठल्या चिन्हावर निवडून आले, हे 7-8 महिन्याचं असं काय झालं की त्यांना पक्ष नको वाटायला किंवा कुठला विकास करायचा, स्वतःचा विकास करायचा का वार्डाचा विकास करायचा, ह्या गोष्टी काही दिवसात समोर येतीलच. परंतु जे चाललं आहे सध्या, हे चढाओढ जी चालली, घोडेबाजार जो मांडलेला आहे की फक्त पैसे देऊन ही माणसं विकत घ्यायची आणि कोण जास्त पैसे देतो, ही चढाओढ लागलेली ही धाराशिव जिल्ह्यातली जनता बघते. रोज शेतकरी आत्महत्या करतो, एका ठिकाणी दुष्काळात सावट आहे, बऱ्याच ठिकाणी प्यायला पाणी नाही. ह्या गोष्टीकडे कोणाचं लक्ष नाही या सत्ताधाऱ्यांचं. ह्यांचं लक्ष काय की मी जास्त देतो पैसे का तू जास्त पैसे देतो, मी जास्त माणसं फोडतो का तू जास्त माणसं फोडतो. मला एवढं सांगणं आहे की धाराशिव जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत. इथे बेरोजगारी आहे, इथे शेतकरी आता सोयाबीन पाऊस न पडल्यामुळे सोयाबीन वाळायला लागलेलं आहे, विम्याचे पैसे मिळालेले नाहीत, 14 मंडळ वगळलेली आहेत. त्यात अनेक असे प्रश्न आहेत. ह्या प्रश्नाकडे लक्ष देऊ ना. सत्ता तुम्हाला, या राज्याची सत्ता कशासाठी दिलेली आहे? या भागाचा विकास करण्यासाठी, इथल्या सर्वसामान्य जनतेच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडण्यासाठी प्रयत्न करा. तुमची शक्ती तिथं वाया घालवा. म्हणजे अशा ठिकाणी शक्ती वापरायची सोडून अशा ठिकाणी फोडाफोडीच्या राजकारणात त्यांना काय मिळतंय. आणि तुम्ही जनाधार गमावलेली ह्या दोन्ही पक्ष आहेत, हे महायुती जनाधार गमावलेली महायुती आहे. त्यामुळं काहीतरी माणसं लोकप्रतिनिधी फोडून आमच्याबरोबर जनाधार आहे असा दाखवण्याचा एक केविलाना प्रयत्न आहे. परंतु धाराशिव जिल्ह्यातील जनता ही सगळं जाणते आणि येत्या काळात याचे परिणाम या दोन्ही पक्षाला भोगावे लागतात. कायदेशीर पेचप्रसंग उभारताना त्याच्यामध्ये दिसतो. आता 4 नगरसेवक फुटले पण 7 नगरसेवक. कायदेशीर पेचप्रसंगाचा काही अभ्यास केला किंवा काही त्याचा सल्ला घेऊन पुढील कारवाई पक्ष मी एवढंच सांगतो की कळंबचे नगरसेवक असतील, धाराशिवचे पंचायत समिती सदस्य असतील किंवा धाराशिवचे नगरसेवक असतील, हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर मशाल या चिन्हावर निवडून आलेले आहेत. आणि कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे आम्ही वकिलांशी चर्चा करतो आहे. आणि या तिन्ही जे आमचे नगरसेवक पंचायत समिती सदस्य गेलेले आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई वकिलांशी सल्ला करून या निश्चितच लवकरात लवकर आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई यांच्यावर करणार. आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला अपील यांचं दाखल होतं आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडनं ती गोष्ट 3 महिन्यात निकाल लावून घेण्यासाठी जर त्यांनी वेळ लावला, सत्यताईची लोक अशा लोकांवर दबाव टाकतात, तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊन ह्याला सुद्धा आम्ही एक कालमर्यादा ठरवून देण्यासाठी उच्च न्यायालयाला विनंती करणार आहेत. आणि वेळेत निकाल लावून त्यांच्यावर जे शिवसैनिकांशी, सर्वसामान्य मतदारांशी आणि जो घात केलेला आहे त्याचा आम्ही यांच्यावर कायदेशीर कारवाई करून ह्यांना अपात्र करण्याचा प्रयत्न करणार. कळंबमधले नगरसेवक फुटीनंतर तुमच्या पक्षाकडनं काही बॅनर लावले गेले, त्यानंतर त्या नगरसेवकांनी वर्तमानपत्रात जाहिराती असतील, बॅनर असेल, याच्यामुळे येऊन काही प्रश्न उपस्थित केले आणि त्याचा रोख पूर्णपणे तुमच्याकडे होता की तुम्ही हा विश्वासघात केला नाही. तसं असतंय, आपल्याकडे एक म्हणणं आहे म्हणजे निनांतीला 100 कारणं. आणि प्रत्येकाचा इतिहास सगळ्याला माहीत आहे. म्हणजे आता मला त्यावर जास्त बोलायचं नाही. प्रत्येकाचा इतिहास सगळ्याला माहीत आहे. विश्वास ज्यांच्या डिक्शनरीचा विषय नाही त्यांनी कशाला विश्वासाच्या गोष्टी कराव्या.